दक्षिण मुंबई अध्यक्ष, मला एवढंच सांगायचंय की आम्ही शिक्षक आहोत आणि आम्ही घडवलेले लोक तिथे लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये जाऊन बसलेले आहेत. आम्ही गुरु आहोत आणि आम्हाला गुरु दक्षिणा तुम्ही ही देत आहात. आम्हाला बीओले ड्युटी लावताय तुम्ही आणि आम्हाला SRI तुम्ही करायला लावताय. अरे लांब लांब राहणारे शिक्षक आहेत, बरोबर ना सर? अंबरनाथला राहतात, अरे इकडे शहापूरला राहतात आणि तिकडनं आम्ही नोकरी करायला इकडे आम्ही मुंबईमध्ये येतो आणि हे करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना ते घडवतो. आमच्या कर्तव्यातून आम्ही कसूर करत नाही आणि ते करत असताना आणि जेव्हा महिला जेव्हा घरोघरी जातात तिकडे त्यांना सुरक्षिततेचं वातावरण नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही नोकरी करायची. अरे परवा आपत्कालीन तुम्ही सुट्टी जाहीर करता आणि त्या सुट्टीमध्ये सुद्धा सांगता की विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, पण ह्या शिक्षकांना BLO शिक्षकांना सुट्टी नाही आणि त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? आज शिक्षकांना BLOच्या ड्युट्या आल्यात. कालची ताजी बातमी आहे. परभणीचे एक शिक्षक वय वर्ष 53, मीटिंग झाली, सगळं साहित्य घेतलं, घरोघर गेले पण आणि घरी आल्यावर बायको जेवायला वाढणार तेवढ्या वेळात त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलं बाळ पोरकी झाली, घर उघड्यावर पडलं. अशा शिक्षकांची दखल घेणार का सरकार? त्यांना 2 कोटी देणार त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला किंवा मुलांना नोकरी देणार का? या सगळ्या समस्यांवर सरकारने बोललं पाहिजे. याच्यावर आम्हाला न्याय दिला पाहिजे. उठसूट सरकार म्हणजे कुणी यावं आणि शिक्षकांना हाकावं तशी परिस्थिती शिक्षकांची झालेली आहे. 80% महिलांचं प्रमाण शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. कुठे सावित्रीबाई आणि कुठे आम्ही? सावित्रीबाईंमुळे आज आम्ही शिकलो आणि शिक्षिका झालो, पण हे सरकार आम्हाला अक्षरशः घाण्याच्या बैलासारखं जुमतंय. BLO करा, SRA करा, जनगणना करा, मतदार याद्या करा. अरे काय काय करायचं आम्ही? त्यांच्यासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती केली आहे का? नाही. अनेक ठिकाणी महिलांचा विनयभंग सुद्धा झालेला आहे. जनगणना करताना असेल किंवा BLOची नोकरी करताना असेल, त्यांच्या सुरक्षेचं काय? जी महिला DED BED झालेली आहे, जे शिक्षक अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत आणि त्यांची मुलं, त्यांचे विद्यार्थी आज परदेशात मोठ्या मोठ्या पदांवर काम करतायत आणि त्यांची परीक्षा सरकार घेतंय. TET कशासाठी? TET अशैक्षणिक कामं आहेत जशी काय BLO, जनगणना प्रगणक, मतदार याद्या, सर्वे मराठा सर्वेक्षण, ही फक्त शिक्षकांनाच का? यासाठी नवीन पदभरती करा. प्रत्येक वेळी शिक्षक हा प्रत्येक वेळी जुंपला जातो आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं.